लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणीच्या पात्रात पुन्हा एकदा फेस निर्माण झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी आळंदीत आले होते, तेव्हा त्यांनी इंद्रायणीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त पाण्याबाबत ठोस कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं होतं। मात्र त्यानंतरही इंद्रायणीच्या प्रदूषणाबाबतीत राज्य सरकार, स्थानिक प्रशासन कोणीही गांभीर्याने विचार करत नाही अशी स्थिती पाहायला मिळते। आजही इंद्रायणीचं पात्र पूर्णपणे फेसाळलं असून या पाण्यामुळे वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आहे। संघटनांनी, वारकरी संप्रदायांनी याबद्दल आंदोलनं केली, उपोषणं केली, पण कुणालाही दाद देण्याचं काम हे प्रशासन करत नाही। या गोष्टीसाठी नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, अनेक घटक जबाबदार आहेत। का यांच्यावर ठोस पावलं उचलली जात नाही? माझी विनंती राहील, येत्या काळात जर ह्या गोष्टीत बदल नाही झाला तर नक्कीच हा जन आक्रोश उभा राहील। रणनीती इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसळल्या, वारंवार या संदर्भातला प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे, मात्र तरी देखील अद्याप देखील परिस्थिती तशीच पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर इंद्रायणी फेसळलेली आहे। स्थानिक प्रशासनाने याबाबत वेळोवेळी आवाज उठवलेला आहे। आळंदीतील इंद्रायणी नदीचे ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा इंद्रायणी अद्याप तशीच आहे। स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। Thank you.